चला तर मित्रांनो, आज बनवूया आपण कारळाचा कूट. तर सगळ्यात आधी त्याला हलका असं मस्तपैकी ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे. जास्त करपवायचं नाही आहे त्याला. असं मस्त ब्राऊन होईपर्यंत त्याला भाजून घ्यायचं. त्याच्यामध्ये 4-5 पाकळी लसूण टाकायची, थोडंसं मीठ चवीपुरतं त्याच्या अनुसार, मसाला थोडासा, मिरची पावडर, थोडंसं मीठ जेवढा असेल त्या अनुसार, चवीनुसार, थोडीशी हळद, आणि मग ते मिक्सरला सगळं मिक्स करून मिक्सरला लावून घ्यायचं त्याचं, आणि त्याचा कूट बनवून घ्यायचा मस्त बारीक बनवून घ्यायचं त्याला, बारीक वाटून सगळं टाकून एवढं. आणि मग ते सगळ्या भाज्यांमध्ये यूज करू शकतो आपण, जसं की वालाच्या शेंगामध्ये, बीन्समध्ये, गवारमध्ये, गवारीच्या शेंगामध्ये, परत असं खूप साऱ्या अशा भाज्या आहेत जे बिना पाणी टाकता आपण बनवतो, ज्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट वापरू शकतो. तशा भाज्यांमध्ये हा कारळाचा कूट वापरू शकतो आपण. एकदा बघा, नक्की ट्राय करून बघा.